जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांना विचारतोय आपण की नुकतीच या ठिकाणी इम्रानजींची जी सभा झालेली आहे आणि त्या सभेमधून या ठिकाणी प्रचंड गर्दीचा आणि जनसमुदायाचा एकच आक्रोश या ठिकाणी निर्माण झाला होता की राहुल बोंद्रे यांना विजय करा. काय सांगणार सर? बघा, आता तुम्ही इथे हजर होता. तुम्ही इम्रान प्रतापगडी साहेबांची आता सभा झाली. मोठ्या प्रमाणावर लोकांना बसण्यासाठी सुद्धा इथे जागा नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे संपूर्ण लोकांची जी मनस्थिती आहे ती परिवर्तनाची आहे. म्हणजे 100% असं आता तुम्ही पण सगळं पाहू राहिले वातावरण. आणि फक्त चिखली मतदारसंघाचं नाही, संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आहे. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, जे काही सर्वे पण येऊ राहिले त्या हिशोबाने महाविकास आघाडी सरकार पूर्ण ताकदीने महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आणि येणाऱ्या 23 तारखेला महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण ताकदीने येईल, हा मला विश्वास आहे. आपण या ठिकाणचे निवासी आहात, काय या ठिकाणी कार्यकर्त्यांना आवाहन करणार? मी आता सर्व लोकांना इथे मी एक आवाहन करू इच्छितो की मागील काळामध्ये 10 वर्ष माननीय राहुलभाऊ बोंद्रे आमदार राहिले, एक सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित आणि ज्यांनी लोकांना रोजगार देण्याचे काम केलेले, सुतगिरणी असो, कॉलेज असो, या माध्यमातून लोकांना त्यांनी रोजगार निर्माण केला. भरपूर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती आणण्याचं काम राहुलभाऊ बोंद्रे यांनी केलेलं आहे. मी लोकांना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक सुसंस्कृत आणि एक शांततेप्रिय आपलं जर वातावरण आपल्याला निर्माण करायचं असेल तर आपण पंजा या निशाणीवर येणाऱ्या 20 तारखेला बटन 2 नंबरचा बटन दाबून राहुलभाऊ बोंद्रे यांना प्रचंड मतांनी आपण निवडून द्यावे, हे विनंती मी आजच्या या घडीला करू इच्छितो. सर, या ठिकाणी माजी आमदार रेखाताई खेडेकर असतील आणि जे माजी आमदार आहेत आताचे सध्याचे उमेदवार राहुलजी बोंद्रे, त्यांच्या कार्यकाळाबद्दल आणि आता येणाऱ्या ज्या भविष्य काळामध्ये त्या निवडून येणाऱ्या जे आमदार आहेत त्या आमदाराकडून काय अपेक्षा राहील या सरकारच्या माध्यमातून? मी आता मागच्या 15 वर्ष जे आहेत माजी आमदार रेखाताई खेडेकर आमदार राहिले, 10 वर्ष माननीय राहुलभाऊ बोंद्रे आमदार राहिले. आणि या 25 वर्षामध्ये जे काही त्यांनी एक शांततेप्रिय विकासात्मक काम होत असतात, विकासात्मक काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचा वारसा आता माननीय राहुलभाऊ बोंद्रे यांनी पुढील काळामध्ये त्यांनी न्यावा. जसं मागच्या वेळेस राहुलभाऊ बोंद्रे यांनी नदी खोलीकरणचं एक काम केलं होतं चांगल्या प्रकारे. मी तुम्हाला जे त्यांनी अजून लोकांना हे विषय माहित नाहीये, पण त्याने नदी खोलीकरणचं जे काम केलं त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक मोठ्या प्रमाणावर पाणीची उपलब्धी झाली आणि सिंचनाचा भाग एक मोठ्या प्रमाणावर झाला. म्हणजे त्या हिशोबाने असे म्हणजे पांढर रस्ते असो, पांढर रस्त्याचं काम असो, जे लोकांचे भरपूर शेतकरी लोकांना एक अडचण निर्माण झाली होती मागच्या वेळेस, त्याने ते सोडवण्याचे प्रयत्न केलेले. अशा सुसंस्कृत अशा माणसाला आपल्याला निवडून आणायचं आहे. आणि त्यांच्याकडून आमच्या सर्व लोकांना अपेक्षा आहे की त्यांनी जे काही काम रखडलेले आहे, भरपूर असे काम आहे जे लोकांना पाहिजे, त्या हिशोबाने त्यांनी भविष्यामध्ये आम्ही सुद्धा त्यांना मागणी करू. आमच्या सर्व लोकांमार्फत आमचे जे घटक पक्ष आहे, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, आम्ही सर्व लोकांना त्यांच्या माध्यमातून विकास करण्याची त्यांच्याकडून आम्ही विकास काम घेऊन आलो.